शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांमधला वाद थांबायला तयार नाही। आता तर निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांना थेट निर्वाणीचा इशारा दिला। कोकणात सुरू असलेलं हे धुमशान का आणि कसं सुरू झालं त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। राणे व्हर्सेस चव्हाण संघर्ष शिगेला, महायुतीत वादाचा भडका, माझ्या लफड्यात पडू नका, राणेंचा चव्हाणांना इशारा। माझ्या लफड्यात पडू नका, मी डायरेक्ट आउट करत असतो। शिंदे सेनेच्या निलेश राणेंचा हा इशारा आहे थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना। मुळात मालवणमधील भाजप पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या घरावर धाड टाकत निलेश राणेंनी पैशांची बॅगच समोर आणत भाजप प्रदेशाध्यक्षांवर हल्लाबोल केला आणि महायुतीत आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली। त्यात आता पुन्हा निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर माझ्या लफड्यात पडू नका, मी थेट आउट करतो असा इशाराच भाजपला दिलाय। ते खायला बसलेत म्हणून माझ्या लफड्यात पडू नका, मी डायरेक्ट आउट करत असतो। मी विदाउट पुरावा साहेब बोलणारा माणूस नाही। तुम्ही माझ्यावर टीका करू शकता, मला नको ते बोलू शकता, पण तुम्ही ह्याच्यातून म्हणजे हे जे ज्यांनी कोणी केलंय आणि माझा आरोप तर थेट सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांवर आहे। खरं तर चव्हाण विरुद्ध राणे या संघर्षाला सुरुवात झाली ती रवींद्र चव्हाण यांच्या मालवण दौऱ्यानंतर मालवणमध्ये मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप करत निलेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरावर धाड टाकली। यानंतर रवींद्र चव्हाण आणि निलेश राणेंमधला संघर्ष शिगेला पोहोचला। हा वाद सुरू असतानाच नितेश राणेंनीही या वादात उडी घेत आपल्याच बंधूंवर टीका केली आहे। तो राजकीय आरोप आहे। प्रदेश अध्यक्ष आहेत, आज ते कुठे बुलढाणामध्ये आहेत, आज ते जळगावमध्ये आहेत, काल ते सीएम साहेबांबरोबर बदलापूरमध्ये होते। प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणं हे त्यांचं काम आहे, म्हणून तो राजकीय आरोप आहे। त्याला राजकीय चष्म्याने आपण पाहिलं पाहिजे, कोण कुठे जात असतील। आता आम्ही उदय सामंतांबद्दल बोललो तर तेव्हा अगर आम्ही अशा पद्धतीचा धिंगाणा घातला तर उदयजी सामंत येऊन गेले, तुम्ही मग दुसऱ्याच दिवशी आरोप करायला पाहिजे होते, तुम्ही का थांबलात? लक्षात घ्या, आरोप प्रत्यारोप होत राहणार। जेव्हा उदय सामंत येऊन गेले, तुम्हाला वाटलं ना की असं काय होतंय, तुम्ही तक्रार करायला पाहिजे होती। मी तक्रार केली, तुम्ही करायला पाहिजे होतं। जर असं काय घडत आहे असं तुम्हाला जर वाटत असेल, तुम्ही करायला पाहिजे होतं। लोकशाही आहे, आम्ही म्हणत नाही की तुम्ही करायला नको होतं, तुम्ही का केलं नाही हाही तुम्ही विचार करा। तुमच्या कार्यकर्त्यांना विचारा, ते वाटपात बिझी होते, ते पाठलाग कसा करणार? हातामध्ये 10,000 15,000 एक वोटरला द्यायचे होते, ते बिचारे त्याच्यात व्यस्त आहेत। बीजेपीचे सगळे कार्यकर्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातले। हा वाद एवढ्या टोकाला गेला की 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची आहे असं वक्तव्य करणाऱ्या रवींद्र चव्हाणांनी राणेंच्या आजच्या इशाऱ्यावरही तेवढंच सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। आज नाही, ते 2 तारखेला सांगायचं। सिंधुदुर्गमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेत सुरू असणारा हा संघर्ष राज्यातील महायुतीच्या अस्तित्वावरच घाला घालणार आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। एकीकडे राणे बंधूंमध्ये तणाव वाढलाय, तर दुसरीकडे निलेश राणेंनी थेट भाजप प्रदेशाध्यक्षांविरोधात आरोपाची राळ उठवली आहे। आता महायुतीला सुरुंग लावणारा हा वाद शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। विनायक वंजारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग।